व येथे उपस्थित माझे पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे माझे वडील माझा आधार. सोन्यात चाफ्याचं फूल त्याचं गोंड कुठं मावत नाही, सोन्यात चाफ्याचं फूल त्याचं गोंड कुठं मावत नाही, बाप नावाच्या देवाचं ठाम कुठं लागत नाही, बाप नावाच्या देवाचं ठाम कुठं लागत नाही. संत महात्मा यांनी आईचेच वर्णन केले, मात्र वडिलांबद्दल मात्र काय, वडिलांबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या प्रत्येक जीवनात त्याने आपलं स्वप्न पाहिलेलं असतं. आपल्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने आपलं आयुष्य खर्चलेलं असतं. जर आई तुमच्या आयुष्यातील गाडीची योग्य दिशा देणारं स्टेरिंग असतं ना, तर अचानक आलेल्या संकटांना सावरायला बाप हा अर्जुन ब्रेकचाच पर्याय असतो. आपण वडिलांना घाबरतो का तर ते आपल्याला मार देतात, पण त्यांच्या मारण्यामागे हाच उद्देश असतो, आपला मुलगा मुलगी नेहमी सत्याच्या मार्गाने जायला हवे. आपण आईला सर्व काही गोष्टी सांगत असतो, मात्र वडिलांना काहीच सांगत नाही का तर ते आपल्याला मार देतात. आपण कुठे जात असलो आणि आपली शर्ट जर कधी फाटलेली असेल तर लगेच म्हणतात, बेटा हे दे पैसे आणि शर्ट शिवून आण. आणि स्वतः कधी कामावर जात असले आणि आपले शर्ट जर फाटलेले असेल तर ते शिवतही नाही का तर त्याच्यासाठी पैसे लागतील. याच प्रसंगावरून लक्षात घ्या, आपल्या वडिलांचं प्रेम आपुलकी जर घरामध्ये एक वेळेस खायला नसेल तरी चालेल, पण घरामध्ये देवासारखे आई वडील हवेत असं कुठेतरी ऐकलं आहे. जर आई घराचं मांगल्य असतं ना तर वडील हा घराचं अस्तित्वच असतो. जर आई तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई आहे, तर आयुष्यभर कसून मिळवलेली वडिला कमाई आहे. तर वडील हा आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे. जर आई तुमच्या आयुष्यातील भगवान षष्टांग परमेश्वर आहे, तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा तुमचा वडीलच आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, उरामती माया त्याच्या काया मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळल. आधाराचा वड जण वाकल आभाळ, त्याच्या आईना पाचोळा जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. किती जरी लावले तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाचतेच्या डोळ्यात कधी कासावीशी, तुझ्या पायी राबन भी. हाय त्याची खुशी रे, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर.
एवढं बोलून मी माझ्या टोळक्यात संपतो. जय हिंद जय भारत.